ज्ञानार्जनाची सेवा त्याच्यातून देशासाठी त्या आपल्या समाजासाठी निर्माण होणाऱ्या एक एक नवीन जसा मातीचा गोळा जसा चिखलाला जसा आकार देतो ते आकार देऊन ह्या देशाच्या खांबांना मजबूत देण्याचं जे कार्य केले त्याच्याबद्दल दोन शब्द बोलायला मी या ठिकाणी कोल्हापूरवरून आलेलो आहे. प्रथम लोकमान्य शिक्षण संस्था संचालित कैलासवासी बेर्डे विद्यालय गणेश महाविद्यालय त्यांचे सगळ्यांचे फाउंडर आणि जेवढे मेंबर असतील त्यांचे मनापासून पहिले स्वागत आणि धन्यवाद. हे त्यांचं गाव पुष्पनगर आणि श्री छत्रपतींचे भुदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पुष्पनगरचा हा पुष्प आणि कळीच्या स्वरूपात आपल्या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या आपल्या विद्यालयाला आम्ही देऊन 36 वर्ष त्यांनी ह्या ठिकाणी या संस्थेसाठी अविरत कार्य केले. अशा त्या आपल्या पुष्पनगरच्या पुष्पाचं आता जे रूपांतर झाले आणि त्याच्या सुवास हा तुम्हाला सर्वांना ह्या तुम्हाला त्याचा जो आनंद मिळाला आणि ज्या अतुल्य प्रकारचं कार्य मी आता ऐकायला मिळालं मला, तर यातून फार काही म्हणजे एक ज्ञानार्जनाचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये इतक्या अतूट आता आणि त्यांचं जर आता मला एक दोन शब्दामध्ये त्यांना सांगायचं आहे की त्यांचं बालपणाचं जे 10वी पर्यंत शिक्षक आहे त्या 10वी पर्यंतच्या शिक्षणाच्या वेळी ह्यांनी पण 13 किलोमीटरवर दूरून आमच्या गावी येऊन ते तिथे राहून, कारण का त्यांना येणं जाणं शक्य नव्हतं, अशा कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करून आपल्यासारख्या ह्या दुर्गम भागामध्ये सेवा देण्याचं जे कार्य करून उत्तम प्रकारे 36 वर्षे जी सेवा दिलेली आहे त्या सेवेबद्दल परत ही सगळी आपले सेवेबद्दल आणि ह्या कार्यक्रमात आम्ही आज एकत्र होतोय एवढंच. आणि त्यांना त्यांच्या पुढील 82 ग्रुपतर्फे ही SSCची 82 ग्रुपतर्फे त्यांच्या पुढील वाटचालीस आणि पुढल्या याच्यासाठी फार आरोग्यदायी आणि चांगल्या ह्याचं जावं एवढंच मी करून माझे 4 शब्द सांगतो. गुरु सरांचा 36 वर्षाच्या सेवेचा सेवापूर्ती असा कार्यक्रम, निरोप समारंभ किंवा सेवापूर्ती कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय. हा साजरा करत असताना सरांचा इतकाच मलाही त्याचा आनंद आहे, अभिमान आहे. कारण सरांची सेवा जी आहे 36 वर्षाची, या सर्व सेवेला मी तितकाच साक्षीदार आहे. सर्व सेवा त्यांची या ठिकाणची मी पाहिलेली आहे. या हायस्कूलच्या स्थापनेपासून 1983 पासून या शाळेची अगदी तिथे काका सावंतांच्या छोट्याशा 3 खोल्यांच्या मध्ये असणारे वर्ग, प्रत्येक वर्गामध्ये असणारी 10-15 अशी मुले, तिथून ती याच ठिकाणी नंतर एक छोटीशी अशी कौलारू इमारत झालेली होती ती पाहिलेली आहे. आणि आज आपण सर्व या ठिकाणी असणारं हे भव्य स्वरूप पाहतोय. म्हणजे 10 बाय 10च्या खोलीपासून ते आजच्या या इमारतीपर्यंत आणि प्रस्तावित असणारी बाकी आणि इमारत आहे, हे सर्व रूप आपण पाहतो आहोत. सरांच्या 36 वर्षाच्या त्या कार्यकाळामध्ये आम्ही अनेक गोष्टी एकमेकाशी चर्चा करून केल्या. नेतृत्वाचे असे संबंध, जरी मी
थोडे वर्ष सिनियर त्यांच्यापेक्षा असलो तरी मी तितकाच त्यांना जवळ घेऊन काय आपुलकीचे सल्ले असतील ते सतत देत आलो. प्रशासकीय कामे जी आहेत ती अशा शाळांच्या मध्ये ज्या ठिकाणी नवीन शाळा असतात, आमच्या इथे तशी शाळा होती नवीन, तर या शाळांच्या मध्ये काही गोष्टी अशा असतात की एक वेळ केल्यानंतर त्या शाळेच्या आयुष्यामध्ये पुन्हा ती गोष्ट कधी करावी लागत नाही. अशा अनेक गोष्टी असतात. अशा सर्व गोष्टी सरांनी तितक्याच कल्पकतेने अशा पार पाडलेल्या होत्या. अनेक मान्यता असतील. अगदी एकच उदाहरण फक्त या ठिकाणी देतो. एक विषय मान्यता होती बोर्डाची आणि ती विषय मान्यता घेण्यासाठी डेप्युटी डायरेक्टर ऑफिसची म्हणजे अगोदर शिक्षणाधिकारी ऑफिस, त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफिस आणि ह्या शिफारशी झाल्यानंतर ती बोर्डाची मान्यता मिळत असे. कालावधी तर असा होता की जर त्या दिवशी ती शिफारस झाली नसती डेप्युटी डायरेक्टरांची तर शाळेला हजारो रुपये दंड द्यावे बसला असता. आणि दोघेही त्या ठिकाणी डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत होतो. आमच्याबरोबर अर्थातच साहेबही त्या ठिकाणी डेप्युटी डायरेक्टर होते. रात्री 10 वाजता आम्ही त्या शिफारस पत्रावरती साहेबांची सही घेतली. आम्ही बाहेर पडलो, त्याच्यावेळी साहेब बाहेर पडले. म्हणजे कसं की अशा ज्या काही गोष्टी आहेत या किती कल्पकतेने आणि हुशारीने किती वेळ साधून अशा कराव्या लागतात. असे अनेक उदाहरण असे आहेत. आम्ही एकमेकाशी मित्रत्वाने राहत असताना जसे शाळेच्या संबंधात अनेक वेळा चर्चा व्हायच्या, प्रशासकीय गोष्टी ज्या आहेत त्याच्या संदर्भात अनेक वेळा चर्चा व्हायच्या, तशाच त्यांच्या कौटुंबिक गोष्टी ज्या आहेत त्यांच्याबाबत सुद्धा आम्ही अगदी खाजगीरित्या चांगल्या प्रकारे चर्चा करत असू आणि त्यातून एखादा मार्ग काढत असू. फार वेळ घेत नाही या ठिकाणी. सरांचं भावी आयुष्य जे आहे ते आरोग्यदायक असे दीर्घायुष्य सर आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्व लाभो अशी परमेश्वरची मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पुढे करतो. जय हिंद. व्यक्तिगत माझ्यावर आणि माझ्या शाळेवर फार मोठं ऋण आहे. म्हणजे या जिल्ह्यात जे शिक्षणप्रेमी आहेत असे सन्माननीय भाईसाहेब सामंत, मी माफ करा 2 मिनिटाचा आदेश एका ठिकाणी कमी पाळणार आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर सर्व सन्माननीय शिक्षक, मान्यवर, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिन गोड व्हावा. गुरव सर, आपला शेवटचा दिवस अतिशय गोड झालेला आहे. आपण धन्य झाला आहात, आपण कृतार्थ झाला आहात. आम्हा सर्वांना ज्ञात आहे की आपण सुरुवातीपासून आज शेवटपर्यंत या प्रशालेचे मुख्याध्यापक म्हणून अगदी प्रभावी नेतृत्व गुण संपन्नपणे कार्य पार पाडलेलं आहे. आता जे हे इमारतीचं वैभव आहे त्याचे असिस्टंट टीचर आणि जाधव सरांनी उल्लेख केला, मी तो करत नाही. आजच्या या सगळ्या भौतिक सुविधा असतील, आजची भव्य इमारत असेल, हे सारं श्रेय गौरव सरांना जातं आणि त्यांच्या आम्ही सुद्धा साक्षीदार आहोत. आम्हाला या सगळ्या गोष्टी ज्ञात आहे. मी एकच म्हणेन, कोणतीही गोष्ट जीव ओतून झोकून देऊन काम केल्याशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. एक सुंदर असा चित्रकार असतो आणि एक चित्र भिंतीवर टांगलेलं असतं आणि कुतूहलानं त्या चित्राकडे आकृष्ट होऊन एक जण दुसरा चित्रकार विचारतो, काय सुंदर चित्र आहे, आकर्षक आहे, काय रंगसंगती आहे, कोणत्या रंगामध्ये कोणता रंग मिसळला असेल. त्यावेळी तो चित्रकार उत्तर देतो, कोणत्याही कामामध्ये कोणत्याही चित्रामध्ये ते चित्र उभं करण्यासाठी कोणत्या रंगात कोणता रंग मिसळण्यापेक्षा त्यात जर अंतरंग ओतला तरच खऱ्या अर्थानं श्रीरंग आणि पांडुरंग उभा राहतो. अशा प्रकारचं काम या खडकाळ मानरानावर गुरव सरांनी केलेलं आहे. आणि अशा ह्या गुरव सरांना शेवटच्या क्षणी मी परमेश्वरांकडे प्रार्थना करतो, त्यांना दीर्घायुष्य मिळू दे,
त्यांचे अपुरी स्वप्न अपुरे छंद पूर्ण करण्यासाठी उदंड आयुष्य प्राप्त होऊ दे अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. काव्यपंक्ती आठवते. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजाव बियाणे माळ राणी खडकात. अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करताना सांगितले की गुरव सरांची सुरुवात कशी झाली आणि आता हा शेवट कसा होत आहे. तर या सगळ्या परिस्थितीचा विचार करताना गुरव सरांनी तन मन धन हे सगळं अर्पण करून या खडकावरती एक शैक्षणिक नंदनवन ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि हे आमच्या तालुक्याला निश्चित आदर्श होत आहे. मी गुरव सरांविषयी बोलताना हे सांगू शकेन की प्रत्येक वेळेला तालुक्यातल्या कोणत्याही शैक्षणिक समस्या असतील त्यावेळेला गुरव सरांना कधीही फोन करा. गुरव सर अगदी तितक्याच अभ्यासपूर्ण पद्धतीने त्या मांडत असतात आणि आम्हाला ते मार्गदर्शन करत असतात. खरं तर सांगायचं झालं तर आज कोल्हापूर असेल, सांगली असेल आणि आमचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असेल गावावरून आले आहे. असं म्हणतात की जो 1 वर्षाचा विचार करतो तो धान्य फिरतो, जो आणखी 2 ते 3 वर्षाचा किंवा 5-6 वर्षाचा विचार करतो तो एखादं छोटंसं झाड लावतो, पण जो पुढच्या अनेक वर्षांचा विचार करतो तो माणसं जोडतो आणि ते माणसं जोडण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर सन्माननीय गुरवसर यांनी केलेलं आहे. मी खऱ्या अर्थानं आज संस्थेला एक धन्यवाद देईन की जर का संस्था म्हणाली असती, गुरवसरांनी आग्रह केला असता की आपल्या या राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि त्यांचं महाराष्ट्रामध्ये अत्यंत असं वजनदार व्यक्तिमत्व असणारे माननीय उदयजी सामंत असतील, माननीय आपल्या लांजा राजापूरचे आमदार माननीय किरणजी सामंत असतील, त्यांचे पिताश्री इथे आहेत. कदाचित हे दोन्ही मान्यवर जर सरांनी आग्रह केला असता, संस्थेने आग्रह केला असता तर आले असते, परंतु सर आज त्या त्यांच्या कामात व्यस्त आहेत. पण सरांनी आज अण्णांच्या हस्ते आपला त्यांचा संस्थेला मी धन्यवाद देईन की एक दानशूर व्यक्तिमत्वाच्या हस्ते आज तितक्याच गुरुतुल्य व्यक्तिमत्वाचा सत्कार आज ही संस्था करत आहे. निश्चित आमच्यासाठी सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे आणि खरोखर मी या संस्थेला देखील धन्यवाद देईन. असं सगळेजण मान्यवर म्हणताना म्हणाले की मुख्याध्यापक हा काटेरी मुकुट आहे आणि खऱ्या अर्थाने सुरुवात चांगली होते पण शेवट कसा होईल हे सांगता येत नाही. पण मला निश्चित आनंद आणि समाधान या गोष्टीचा आहे की गुरव सरांची सुरुवात देखील चांगली झाली आणि शेवट देखील आज चांगला होतोय आणि सगळ्यांच्या हस्ते आज गुरव सरांना इथे सन्मानित केलं ते. गुरव सरांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तालुका मुख्याध्यापक संघ, लांजा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं गुरव सर आणि त्यांच्या कुटुंबाला देखील धन्यवाद देईन की मॅडमला देखील धन्यवाद देईन की या सर्व यशामागे मॅडमचा देखील हातभार आहे. आणि एक महत्त्वाचं आहे की गुरव सरांच्या या देखील अगोदर पडाळकर सरांच्या कार्यक्रमाला मी आलो होतो, अनेक मान्यवर बोलत होते. परवाच आम्ही दापोलीला अधिवेशनाकडे गेलो, तरोडेकर सर होते, पाटकर सर होते. सर तुमची मनोगत एक आदल्या दिवशी ठेवा आणि प्रमुख मान्यवरांची मनोगत दुसऱ्या दिवशी ठेवा असं आम्ही गमतीने बोललो, कारण आज बोलणारे व्यासपीठा आपल्या सभागृहामध्ये भरपूर जण आहेत. तर मी गुरव सरांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य उत्तम निरोगी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. खरांसाठी वटवृक्ष रोविला निज देहाचे झिजवणी चंदन तुम्ही वेचला येथे कणकण आणि फुलविले हसरे नंदनवन कार्यास तुमच्या शतशः वंदन शतशः वंदन. तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा, अंधाराला वाटेवरती प्रकाशाची दिली आशा. विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडा, किती उपकार मानू तुमचे कळत नाही आम्हा, कळत नाही आम्हा. आपण कार्यकर्तृत्वाने वंदनीय असलेल्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहात. आज सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आदरपूर्वक सन्मानपत्र प्रदान करताना आम्हा मनस्वी खूप आनंद होत आहे. सन्माननीय सर, सस्नेह नमस्कार. लांजा तालुक्यातील सापूचे तळे या ठिकाणी असलेले कातळ शिल्प व ऐतिहासिक तळे हा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठिकाणी व निसर्गाच्या सानिध्यात वसलेले ऐतिहासिक, पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे व मल्लिकार्जुनाच्या कृपाशीर्वादाने पावन झालेले एक पंचक्रोशील एक छोटेसे मध्यवर्ती गाव म्हणजे सापूचे तळे. याच कातळ महाराणाच्या मातीतून सापूचे तळे गावच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि गोरगरिबांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या स्वप्न पाहणाऱ्या शिक्षणप्रेमी व्यक्तींच्या मनातून लोकमान्य शिक्षण संस्था सापूचे तळे या संस्थेची निर्मिती झाली. मोठ्या कष्टाने व सर्व शिक्षणप्रेमी व्यक्तींच्या कार्यसंघर्षातून नव्या उमेदीने शैक्षणिक कार्याला ऊर्जा देणारी आणि शैक्षणिक परिवर्तन घडवणारी
आणणारे कैरासी बेर्डे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना सन 1983 रोजी याच विद्यालयाच्या सेवेत जून 1989 रोजी रुजू झालेले विद्यालयाचे प्राचार्य श्री अनिल महादेव गुरव अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये काही सौ शांताबाई गुरव आई व वडील काय श्री महादेव गणपत गुरव यांच्या कष्टमय संघर्षातून आपले शिक्षण पूर्ण करून या विद्यालयाच्या सेवेत रुजू झाले. आपण जेव्हा सुरुवातीला विद्यालयाच्या सेवेमध्ये रुजू झाला त्यावेळी या सापुचतळे कातळमार रानात कोणत्याही सुविधा नव्हत्या. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गाव अतिशय दुर्गम होते. त्यामुळे विकासाला खूप 4 हात दूर असणाऱ्या खेड्यांचा विकास व्हावायचा असेल तर येथे शिक्षणाची सोय झाली पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून प्रथम इयत्ता 8वी विनानुदानित वर्ग सुरू झाला. तो सुद्धा 3 रूमची शेणा मातीची सारवलेली व कोकणातील कुड्यांच्या व सळट्यांच्या भिंती असलेल्या पर्णकुटीमध्ये ज्ञानदानाचे कार्य सुरू झाले. शाळेच्या उभारणी कार्यात शाळेची भौतिक व गुणवत्ता उभारणीत अनेक आव्हानांना सामोरे जाऊन आपण महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुढे इयत्ता 9वी व 10वीच्या तुकडी विनानू तत्वावर सुरू झालेल्या सुरुवातीच्या काळात शाळेच्या एवढ्या दुर्गम भागात शिक्षक मिळणे सुद्धा अवघड होते. शिवाय शाळेतील नियुक्त शिक्षक व कर्मचारी वर्ग यांचा खर्च भागवणेही महाकठीण होते. तरीही अगदी निष्ठेने आपल्या सहकारी शिक्षकांचे मनोबल टिकवून विद्यालयाचा शैक्षणिक विकास डोळ्यासमोर ठेवून सर्व गावकरी व्यापारी कष्टकरी शेतकरी या सर्वांच्या सहकार्याने सुमारे 4 वर्ष विनानुदानित वर्ग चालवून शाळेची गुणवत्ता टिकवण्याचा प्रयत्न आपण मेहनती व सेवाभावी वृत्तीने केला. यामध्ये याच सेवाभावी वृत्तीने साथ देणारे सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांमुळे अल्प कालावधीत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी प्रशाला म्हणून नावलौकिक वाढवला. आजही हे विद्यालय एक नामवंत विद्यालय म्हणून गणले जाते. यात आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सुरुवातीच्या काळातील विनानुदानित शाळेचे मुख्याध्यापक असलेले श्री जंजाळ सर विनानुदानित परिस्थितीला कंटाळून सोडून गेल्यावर या विद्यालयाची सर्व धुरा श्री अनिल महादेव गुरव म्हणजेच आपणाकडे आली. शांत संयमी सुस्वभावी व उत्तम संघटन कौशल्य असणारे मुख्याध्यापक म्हणून या विद्यालयाला आपण लाभलात. या दुर्गम भागात राहून शाळा हेच आपलं घर मानले व शाळेचा सर्वांगीण विकास हेच आपलं ध्येय मानले. शाळा 100% अनुदानावर आणण्यासाठी सर्वतोपरी रात्रंदिवस प्रयत्न केले. अखेर शेवटी शाळेला 100% अनुदान प्राप्त झाले. आपल्या विद्यालयाच्या भौतिक सुविधांना मदत व्हावी म्हणून आपण 100% अनुदानाचा पहिल्या पूर्ण वर्षाचे वेतन संस्थेला देणगी म्हणून दिले. हे आपले कार्य प्रेरणादायी आहे. शाळेच्या प्रगतीचे दिवस जसजसे पुढे सरकत होते तसे विद्यालयाच्या नवीन गरजाही निर्माण होत होत्या. मात्र हाती पैसा नव्हता. मात्र इच्छाशक्ती चांगली असेल तर चांगले घडते. त्या काळात माननीय खासदार सुरेशजी प्रभूसाहेब माजी केंद्रीय मंत्री रेल्वे मंत्री यांच्याद्वारे संगणक साक्षरता अभियान अंतर्गत 2 संगणक संच प्राप्त झाले. टाटा कन्सल्टन्सी ग्रुप मुंबई यांच्याकडून 8 संगणक संच मंजूर झाले. रतन टाटा ट्रस्ट मुंबई यांच्या मार्फत स्मॉल ग्रॅड प्रस्ताव सादर करून 6 लाखाचे अनुदान मंजूर झाले. या रकमेतून सर्व भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केले. या निमित्ताने ग्रामीण गरीब मुलांना संगणक पाहण्याची व हाताळण्याची संधी प्राप्त झाली. पुढे अलीकडच्या काळात महाराष्ट्र शासना मात्र ICT संगणक कक्ष मंजूर होऊन त्यातही आणखी भर पडली. आपल्या अथक प्रयत्नामुळे जुन्या शाळेच्या बाजूला एक 10 खोल्याची दुमजली इमारत उभा झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापनास सुसज्ज खोल्या उपलब्ध झाल्या. याच वेळी उघड्यावर लघुशंकेसाठी जाणाऱ्या मुलांना स्वतंत्र मुलामुलींना स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध झाली. या स्वच्छतागृहाच्या उभारणीसाठी लांजा राजापूर उत्कर्ष मंडळ यांच्याकडून मोठी मदत मिळाली. याच वेळी शासनाच्या मदतीने पोषण पक्की किचन शेड बांधण्यात आली. त्यामुळं त्या भौतिक
की भर पडली. शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना बाह्य स्पर्धा ओळख व्हावी यासाठी असेल, भारती विद्यापीठ असेल, गणित मंडळ, विज्ञान मंडळ या सर्वांचं परीक्षा केंद्र आपल्या प्रशालेमध्ये मंजूर करून त्याचा लाभही विद्यार्थ्यांना झाला. तसेच बरेच कालावधीत 8वी 9वी 10वी तसेच ज्युनियर कॉलेज 11वी 12वी यांचं 20% 40% अनुदान याच्यामध्येही यांच्या मजुरीमध्ये आपलं योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आपण शाळेच्या उभारणी कार्यात शाळेची भौतिक गुणवत्ता, पूर्ण सुविधा उभारणी, अनेक आव्हानांना सामोरे जाऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले. अनेकांच्या सहकार्याने आपण या विद्यालयात गेली 36 वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरतपणे केले. आपल्या या मेहनतीमुळेच हे विद्यालय सापुचले पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थ्यांच्या विकासाचे श्रद्धास्थान बनले. विद्यालयाच्या विस्तारामुळे पंचक्रोशीतील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाला चालना मिळाली. सापुचे तळे हे ठिकाण शैक्षणिक गुणवत्तेचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. राजाराम सीताराम बेर्डे विद्यालयात गेली 36 वर्षे आपण प्रशासकीय कामकाजाबरोबरच हिंदी, इतिहास, भूगोल इत्यादी विषयांचे अध्यापन केले. ही अखंड सेवा देत असताना आपण विद्यार्थीप्रिय शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य म्हणून नावलौकिक प्राप्त केला. विद्यालयाच्या उज्ज्वल विकासा परंपरेसोबत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण ज्ञान अर्पण करण्याचे काम तुम्ही प्रामाणिकपणे केलात. शाळेच्या विकास कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आपल्या याच कार्याचे फलित आपल्या विद्यालयाला सन 2023-24चा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्याच्या उपक्रमामध्ये 3य क्रमांक प्राप्त झाला. यात आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे. सन 24-25 मध्ये झालेल्या तालुक्या विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्तम नियोजन व उत्तम विज्ञान प्रदर्शनात सहभाग हा बहुमान ही तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातही प्राप्त झाला. शांत, संयमी, मितभाषी, उत्तम नियोजक, उत्तम समीक्षक, अभ्यासपूर्ण कृती, परखड विचारवादी, स्पष्ट वक्ता, तत्वप्रिय, उत्तम संघटक, उत्तम नेतृत्व गुण, मनमिळावू स्वभाव ही आपल्या व्यक्तिमत्वाची विशेष ओळख आहे. वाचन, गायन, पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड यामध्ये आपली विशेष रुची आहे. आपल्या विद्यालयाच्या व महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये आपण बहुमोलाचे योगदान दिले आहे. शालेय कामकाजातून तुम्ही सक्षमपणे व जबाबदारीने पेलवलात. गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही वेळोवेळी मदतीचा हात पुढे केलात. शाळेय गुणवत्तापूर्ण निकाल परंपरेमध्ये विद्यालयाच्या उभारणीमध्ये विकास कार्यामध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान आहे. आपल्या या कार्यात महत्त्वपूर्ण साथ व सोबत लाभली ती आपली सौभाग्यवती गीता अनिल गुरव आपल्या कुटुंबियांची. अशा ज्ञानदानाच्या कार्यामुळे आज तुमचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या उच्च पदावर कार्यरत आहेत. आपल्या या प्रामाणिक कार्यामुळेच आपल्या यशस्वी प्रगतीच्या वाटचालीत आपल्या खंबीर नेतृत्वाने मोलाचे योगदान लाभले. आपल्या या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन आपल्या कार्याचा गौरव म्हणून अत्यंत कृतज्ञतापूर्वक हे सन्मानपत्र प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. खरोखरच आपल्या सर्व गुणसंपन्न शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाला त्रिवार वंदन. आपले कार्य अत्यंत गौरवास्पद, उल्लेखनीय आणि वंदनीय असेच आहे. आपल्या आदर्शाप्रमाणे आपले सदैव आमच्या तसेच विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहील हीच मनोकामना. एका कर्मयोगाप्रमाणे आपले कार्य आपल्या या 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा कार्यापूर्ती आम्हा सर्वांचे विनम्रतापूर्वक शतशः नमन, शतशः वंदन. सेवापूर्तीनिमित्त सन्मानपत्र प्रदान करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष RD सामंत साहेब यांच्या हस्ते सन्माननीय गुरुवर्य गुरव सर यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अतिथी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, सर्वांच्या उपस्थितीमध्ये RD सामंतांना यांच्या हस्ते गुरव सरांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येत आहे. संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्वांच्या उपस्थितीमध्ये 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेबद्दल सरांना
प्रशंसापत्र बहाल करण्यात येत आहे. खरोखर अतिशय हा आनंदाचा कौतुकाचा सोहळा आपण अनुभवत आहोत. उपस्थित करते सर्व नातेवाईक, उपस्थित बंधू भगिनीनो आणि मुलांनो, शिक्षक वर्ग, सर्वप्रथम आज मला या ठिकाणी येऊन ज्या प्राचार्याने 36 वर्ष या गावाची, या शाळेतल्या मुलांची आणि पालकांची सुद्धा जी सेवा केली आहे ते अस्मरणीय आहे. खरं सांगायचं म्हणजे रिटायर होत असलात तरी माझं असं म्हणणं आहे की तुम्ही रिटायर झालेले नाही, कारण अजूनपर्यंत तुमचं वय साधारण माझ्या मते 58 असेल आणि 58 वर्षानंतर रिटायरमेंट येतं. मी आज 81 वर्षाचा आहे, काय पण आज तुमच्या बाजूला मी या ठिकाणी किती तास बसलेला विचार करा. त्याप्रमाणे तुम्हाला हेही सांगतो, तुम्ही वयोवृद्ध झालेलं नाही, तुमच्याकडून कर्तव्य दाखवण्याची धमक आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही ती दाखवलात. आणि ती अजून अशा अनेक शाळा आहेत, म्हणजे आता तुम्ही ह्या शाळेचे प्राचार्य म्हणून रिटायर झाला असाल, तर आज तालुक्यात अशा अनेक शाळा आहेत की मार्गदर्शनाची सुद्धा गरज आहे. आणि तुमच्या रिटायर लाईफमध्ये जर तुम्ही ह्याच ठिकाणी राहत असाल, गावात जाणार असं मला माहीत नाही, तर या ठिकाणी जर असाल तर या शाळांना मार्गदर्शन करून त्या शाळासुद्धा चांगल्या अवस्थेत आणणं महत्त्वाचं आहे. आणि त्याकरता माझ्या दोन्ही मुलांचं आणि माझं सहकार्य तुम्हाला कायमस्वरूपी राहील. आणि तुम्हाला सांगतो की आज या सर्व मुलांचे, पालकांचे हे तुमच्यावरती म्हणजे प्रेम असणारच आहे आणि त्या प्रेमाच्याद्वारे तुम्ही भरपूर आयुष्य काढाल याचीही मला खात्री आहे. तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो पुढील आयुष्याकरता आणि माझे 2 शब्द पुढे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उदरभरणाच्या सेवेतून आज निवृत्त होता, परंतु सेवेतून निवृत्त होणं एवढं सोपं नाही. कारण गेली 36 वर्ष म्हणजे 3 तप ज्यानं सेवेची तपपूर्ती करण्यामध्ये घालवली, तो माणूस कधीही निवृत्त होत नाही, तो कायम सेवेमध्ये प्रवृत्त राहतो. आणि त्यामुळे गुरव सर नोकरीतून निवृत्त झाले तरी त्यांच्या नियत कार्यातून, शैक्षणिक सेवेतून कधीही निवृत्त होणार. गुरव सरांच्या निवृत्तीनंतरच्या आरोग्यपूर्ण आयुष्याला व्यक्तिगतरित्या शुभेच्छा देतो. परमेश्वरी योजना कशी असते पहा, गुरव सरांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम आपण आज आयोजित केला. आजच्या दिवसाचं महत्व आपल्याला माहिती आहे का? अष्टावसूंचा पैकी एका वसूचा अवतार असलेल्या पितामह भीष्म, महारथी कर्ण यांचं गुरुत्व ज्यांनी शोभवलं त्या भगवान परशुरामांची आज जयंती आहे. आणि एका सेवारत आणि सत्प्रवृत्त गुणवान शिक्षकाच्या सेवापूर्तीचा सोहळा आपण आज आयोजित करतो आहोत. यातलं औचित्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपण जर चाणक्य वाचले असते किंवा पाहिलं असेल तर तो असं म्हणतो की शिक्षक के कोख में निर्माण और नाश दोनों पलते हैं. भगवान परशुरामांनी नाशही केला, जे उन्मत्त झाले, ज्यांनी समाजाला पीडा दिली अशांचा 21 वेळा उच्छेद केला आणि जमलेली, जिंकलेली सर्व भूमी ऋषींना दान केली आणि ते निघून गेले. आणि या सप्त कोकणाची निर्मिती भगवान परशुरामांनी केली. आपल्याला माहिती आहे की झोपेमध्ये सारीच माणसं स्वप्न पाहतात, पण स्वप्नातनं जागं झाल्यानंतर सकाळी आपण कोणतं स्वप्न पाहिलं हे कधीच बऱ्याचदा लक्षात राहत. पण जो जागेपणी स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नाच्या परिपूर्तीसाठी आयुष्य उधळून देतो, सतत कार्यरत राहतो, तोच गुरव सरांसारखा गृहस्थ या मोकळ्या महाराणावर ज्ञानाचा हा बोधिवृक्ष उभा करू शकतो. आणि त्यामुळे या प्रचंड कार्याबद्दल गुरव सरांचं व्यक्तिगतरित्या अभिनंदन. सर्व गुरुजन जिथं उपस्थित आहेत
आणि अशा गुरुजनांच्या समोर आयुष्यभर विद्यार्थी असलेल्या माझ्यासारख्या लहान माणसाला आपण बोलू दिलं याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा गुरव सरांच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा देतो. आपला अधिक अंत न पाहता थांबतो. काकांबद्दल बोलायचं झालं तर कष्ट, जिद्द आणि चिकाटी यांचा अनोखा संगम त्यांच्या जीवनात बघायला मिळतो. लहानपणीपासून खडतर कष्ट करून शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. अनेक वेळा ते गप्पा मारताना आम्हाला सांगायचे त्यांनी शिक्षण कसं पूर्ण केलं, धारा काढल्याशिवाय आणि मशीना धारा घातल्याशिवाय कधी शाळेत गेलो नाही नेहमी सांगायचे ते. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सापुताऱ्यावर शिक्षक म्हणून शून्यातून विश्व निर्माण केलं. शाळेचे सुरुवातीचे दिवस आठवले. खरंच सर्व शिक्षकांनी किती कष्ट घेतले असतील याची जाणीव होते. 3 वर्ग, 1 टेबल आणि गडशे आणि मांडवरा काका एका त्या दगडावर बसलेले असायचे. तेव्हा मला आठवायचं की शाळेची छोटीशी इमारत कशी होती ती. आज एवढी मोठी इमारत निर्माण झाली आहे तर सर्व शिक्षकांनी मनात जिद्द ठेवून आपलं तन मन धन हरपून हा शाळेचा वटवृक्ष निर्माण केलेला आहे. आई नेहमी सांगते की काका हिंदी आणि इतिहास खूप छान शिकवायचे. काकांचा इतिहासाबद्दलचं ज्ञान ही तोंडपाठ आहे. त्यांचं इतिहासाचा अनुभव खूप वेळा घेतला आहे. तसेच काकांच्या जीवनात त्यांच्या मला खंबीर साथ लावलेली काकींची, तसेच अभियानाची. काकांचे काकीवर किती प्रेम आहे याचा प्रत्येक खूप वेळा आलाय मला. काकांची घरची परिस्थिती जशी बेताची होती. काकींचे वडील राजकारणात असल्यामुळे काकींची घरची परिस्थिती उत्तम होती. काका गप्पा मारताना नेहमी सांगतात की शिक्षणामुळे मला माझी विद्या मिळाली, नाहीतर मला माझी विद्या मिळाली नसते. मग शिक्षणाचं महत्त्व किती आहे आपल्या जीवनात आणि त्यांच्याकडनं आपण शिकू शकतो. काकांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तसेच त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर समाजासाठी वेळ देत राहावा अशी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद चिन्मय. यानंतर सरांची कन्या अंकिता आपल्या बाबांविषयी 2 शब्द या ठिकाणी सेवानिवृत्ती कार्यक्रमात व्यक्त करते. कुमारी अंकिता, सौभाग्यवती अंकिता गुरव. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या या कार्यक्रमासाठी जमलेले माझे सर्व नातलग आणि आप्तेष्ट मंडळी, आज आपण इथे माझ्या बाबांच्या सेवानिवृत्ती समारंभासाठी जमलो आहोत. अजूनही मला पटतच नाहीये की बाबा रिटायर होत आहेत. तुम्हा सगळ्यांची मनोगत ऐकून आज एक गोष्ट सुचते. शब्दांनाही कोडे पडावे अशी काही माणसे असतात. शब्दांनाही कोडे पडावे अशी काही माणसे असतात. आपलं केवढं मोठं भाग्य जेव्हा ती आपले असतात. आजच्या या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असणारे माझे वडील, ज्यांचं कर्तृत्व, पितृत्व, नेतृत्व आणि या सगळ्यांनी युक्त असं त्यांचं व्यक्तिमत्व, ज्याच्यामुळे आम्ही घडलो, ज्यांनी आम्हाला वाढवलं आणि सन्मानाने जगायला शिकवलं. 36 वर्षापूर्वी लावलेलं एक छोटंसं रोपटं ज्याचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय. त्यांच्या या वाटचालीमध्ये या शाळेची संस्था, इथला शिक्षक वृंद आणि इथल्या माणसांनी त्यांना दिलेली साथ बहुमोलाची आहे. कुटुंबात म्हणाल तर बाबांनी कुटुंबामध्ये सुद्धा शून्यातून स्वराज्याची निर्मिती केली. त्यामध्ये त्यांचे चुलते, त्यांचे आबा, काकू, मावशी, तात्या, तसेच त्यांच्या बहिणी आणि माझी विराजी यांची त्यांना लाभलेली साथ खूप बहुमोलाची आहे. तसेच बाबांचे आई वडील सुद्धा कायम आशीर्वाद रूपाने त्यांच्याबरोबर असायचे. माझे मुरगुडचे आजी आजोबा जे काही कारणामुळे आता इथे येऊ शकले नाही, ते सुद्धा प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांच्याबरोबर असायचे. प्रत्येक कर्तृत्वाला पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो हे म्हणतात, हे अगदी खरं. इतक्या वर्षाच्या 36 वर्षाच्या तपामध्ये बाबांना मिळालेली आईची साथ, ज्यामुळे हे खडतर तप पूर्ण होऊ शकलं. आज बाबा रिटायर होत आहेत. शाळेच्या या तपामध्ये त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळालेला नाही. अजिबात त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतलेली नाही. स्वतः त्यांनी त्यांचा हा सेवानिवृत्तीनंतरचा वेळ आमच्यासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या तब्येतीसाठी द्यावा. आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी खूप उत्सुक आहोत. त्यांच्या या सेवानिवृत्तीनंतर सेकंड इनिंगसाठी
माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मला इथे बोलण्याची संधी दिली. आधीच बाबांनी सांगितलं होतं की 2च मिनिटं मिळणारच, लांबट लावू नको. तो मी खूप वेळ नाही घेते. थँक्यू. धन्यवाद अंकिता. निरोपाच्या हळक्षणी दाटून येते आठवणी, डोळ्यात साठते पाणी, मूक होते वाणी, अशीच काहीची अवस्था सर्वांची झालेली आहे. मगाशी चांदोरकर सरांच्या डोळ्यातून आलेले अश्रू हे त्याचीच साक्ष देत आहेत. त्यानंतर आमच्या लोकमत शिक्षण संस्थेचे सदस्य सन्माननीय प्रकाश चौगुले सरांना अगदी थोडक्यात शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. सन्माननीय प्रकाशजी चौगुले लोकमान्य शिक्षण संस्थेचे सदस्य, आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष सन्माननीय विश्वासरावजी चौगुले यांचे ते बंधू आहेत. सरांच्या विश्वास चौगुले सरांच्या या कार्यक्रमासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. नमस्कार. आजचा जवळजवळ कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सगळे प्रमुख पाहुणे, त्याचप्रमाणे जे सेवामुखी आहेत, तर त्यांचा गौरव समारंभ एक चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित पार पडत आहे. एक थोडक्यात फक्त 2 मिनिटं लागतो. गुरव सरांचं जी सेवा आहे ती 36 वर्षाची आहे. 36 वर्षाच्या भौगोलिक कालखंडामधून मागे वळून त्या 36 वर्षामध्ये कशी परिस्थिती असेल आणि त्यानंतर मला वाटतं शाळाची जे आहे मान्यता आहे, तर ती मान्यता नव्हती. कागदपत्र जमा करणे, सगळ्या बाबी पूर्ण करणे, संस्थेला मदत करणे, अशापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि ही जी संस्था जी आहे, तर ती संस्था मला वाटतं रेशन कार्डवरती सार्वजनिक लोकांनी 5 रुपये जमा करून असे 500 रुपये मला वाटतं सरांना सुरुवातीला मानधन दिलं जात होतं. 45 मिनिटाचा 1 तास असतो आणि असे एका तास जवळजवळ शिक्षक हा 6 ते 7 तास दिवसाला घेत असतो. आठवड्याला 42 तास होता आणि महिन्याला जवळजवळ 140 ते 145 तास असतात. त्या 140 ते 145 तासांची तुम्ही जर सरासरी काढला आणि 500 रुपये जर मानधन जर त्यांना मिळत असेल, तर ते तासाला 3 ते 4 रुपये या पद्धतीचं त्यांनी काम केलेले आहे. आज या संस्थेसाठी जे रिटायर इथून शिक्षक झाले, माने सर असू देत, पाडळकर असू देत, त्याचप्रमाणे आता गुरव सर, त्या सगळ्यांची संस्थेला खूप अतिशय मदत झालेली आहे. आणि हा आत्ता सुद्धा जे विद्यमान शिक्षक संचालक आहेत, तर त्या शिक्षक संचालक आणि त्या सर्व शिक्षकांचं, त्याचप्रमाणे संचालकांचं, की यामध्ये शिवाचा वाटा आहे. आज मी गुरव सरांना सांगू इच्छितो की आपली जन्मभूमी जर कोल्हापूर असेल, तर तुमची कर्मभूमी ही सापुते तळे आहे. आणि त्यासाठी रिटायर्ड माणसं तुम्ही वेळ जेवढा देता येईल त्यासाठी आपल्या या विद्या मंदिरामध्ये यायचंय. विद्या मंदिरामध्ये आपला गुरुवर्य या नात्याने सर्व रिटायर्ड शिक्षक, माने सर असू देत, पडाळकर असू देत, त्याचप्रमाणे साळवी सर असू देत, आणि तुम्ही खास तर आमचे वटवृक्ष आहात. तर आपल्या यापुढील जीवनासाठी, रिटायर आयुष्यासाठी आपण आपला सेवानिवृत्तीचा काळ, नवीन संकल्प उदयाला यावं, त्याचप्रमाणे आपल्याला निरोगी, सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन लाभो ही सदिच्छा व्यक्त करून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नुसतंच प्रेम होतं जातं काही उपयोग नाही त्याचा, तर आपण त्यासाठी ते करावं लागतं. आणि प्रत्येक स्टेजला प्रत्येक माणसानं माझ्याकडून ते बघितलेलं आहे. हे सांगण्यासाठी नसतं, हे केलं, ते केलं, ते केलं, हे केलं असं नसतं. समाजाने, विद्यार्थ्यांनी त्याच्यावेळी बघितले आहेत. बरेचसे मुद्दे आता काळामुळं आणि या वातावरणामुळं विसरून जातात. थोडक्यात मला काय सांगायचं, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हे घडलेलं आहे. मी त्याला फक्त कारण आहे चांदोरकर साहेब असो, अण्णाचा
कोणीही नसताना अनाथाला आल्यावर कोणीही नसताना म्हणजे तिथे शाळेत तिकडं कोणी नसता आला घेऊन आलो शाळा दाखवायला मला तुम्ही यायचं तिथे बसवलं त्यांना शाळा दाखवलं माझी गरज आहे सांगितलं मोठे उद्योगपती आहेत आणि त्याने आता एक शब्द दिलेला आहे आपला बाकी त्यांचे संबंधित आपले संस्थेचे प्रतिनिधी आहेत पण त्यांनी सांगितलं माझा मुलगा दोन्ही मुलग्याकडून म्हणजे एक मुलगा आमदार आणि एक मुलगा मंत्री दोन्ही मुलग्याकडून काय लागत असेल तर ते मी देणार त्यांनी शब्द दिला आमदारांना गेले 25-30 वर्ष आम्ही ओळखतो संस्था ओळखतो या इमारतीला लागलेली खरी सगळी गेले अनेक देणगीदार आहेत चांदोरकर साहेब मोठे देणगीदार आहेत छोटे मोठे देणगीदार आहेत आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आबा सुर्वे आहेत की ज्यांच्या योगदानातून खूप मोठं सहकार्य शाळेला मिळालेलं आहे संस्थेच्या सगळ्या लोकांनी सहकार्य दिलेलं आहे चांदोरकर साहेब एक अधिकारी होते कॉर्पोरेशनमध्ये याचा फायदा सांगतो तुम्हाला एक कॉर्पोरेशनमध्ये ते अधिकारी होते त्यांनी ती सेवानिवृत्तीनं या परिसरातून जे विद्यार्थी बाहेरच्या शाळेमध्ये कॉन्व्हेंटला जात होते मी माझं मिशन आणि विजन कारण तो वैचारिक टप्पा आज राहिलेला नाही समाजामध्ये शैक्षणिक संस्थेला मिशन आणि विजन करतो ते मी लावलेले बोर्ड प्रथमाच्या वेळी काढून ठेवले मिशन आणि विजन आपल्याला काय करायचं आहे हे मला 30 वर्षापूर्वी अगोदर मी करतो हे रूप आहे हे 30 वर्षापूर्वी मिशन आणि विजन होते बरोबर त्याला आपण फक्त कारण आहे केलं याच लोकांना निमित्त आहे असं तसा आणि आयुष्यामध्ये ज्यांनी आता ते काय मला त्या याच्यामध्ये बोलायचं नाही तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभलं पुन्हा एक वेळा कुणाचं नाव चुकून राहिलं असे दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्या घराचं नाव आहे मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता त्यांना मनोगत द्यायला सांगितलं बरेचसे ठिकाणी त्या स्मरणिकेमध्ये आहे की पुन्हा सांगण्याची काही गरज नाही स्मरणिका तुमच्यापर्यंत मिळणार आहेत तर दिलगिरी व्यक्त करतो कुणाचं नाव राहिलं असेल तर माळी सर आता ते ज्येष्ठ रत्नागिरीमध्ये ज्येष्ठ इन्कम टॅक्स सल्लागार आहेत त्या विशेष म्हणजे त्या शिक्षकाची ताकद काय असते त्यांची दोन्ही मुलं आज रत्नागिरीमध्ये टॉप ऑफ CIC चार्टर्ड अकाउंटंट अभिनंदन करूया आमच्या एका शिक्षकाचं हे आहे योगदान पुन्हा एक वेळा तुम्ही सर्व आलात कार्यक्रमाला उपस्थित राहिला भरभरून प्रेम दिलं आनंद दिला संस्थेचं शाळेतील सर्व शिक्षकांचं आपलं चव्हाण सर सर्व प्रमुख पाहुण्यांचं त्यांना आता वय झालं त्यांचं तब्येत जरा हे असते तरीसुद्धा ते माझ्यासाठी संस्थेसाठी इथे आले आणि इथे खडी खडी मोठी आणि त्यांचं सर्वांचं या कार्यक्रमावरती आलेले माजी विद्यार्थी लांबून जे आलेले आहेत तिथे खाली ते दिलीपराव दादा खानविलकर वगैरे असे बसलेले होते दुसरे खानविलकर दादा होते ते आलेले आहेत या सर्वांचं पुन्हा एकदा माफी मागून माझ्याकडून काही चुकलं असेल 36 वर्षामध्ये पुन्हा बोलावंसं वाटतंय पण मी एकदा बोलायला उभारला का त्याला ये नाही पण 36 वर्षामध्ये एक पत्ते पाळले माणूस भांडण यायचे संघाचे भरपूर असायचे भरपूर संघाचे दररोज 3 भांडणं करून घरी जायचे असं होतं पण एक तत्व होतं वाचन सेवा चलती नियमावली कायद्याच्या पलीकडे ज्याचं वाचन असेल त्या वाचनानं एक बिंबवलेलं होतं माणूस भांडण कितीही पण येऊ दे शाळेत पण जातेवेळी तो हसत गेला हे 36 वर्ष जपलेलं आहे प्रचंड माणूस जोडलेला आहे कोण दाखला मागा येऊ दे तक्रार घेऊन येऊ दे काय येऊ दे अर्ध्या तासाच्या पुढे 36 वर्षामध्ये 1-2 वर्ष नव्हे 36 वर्षामध्ये त्या विद्यार्थ्याला थांबवलं अर्ध्या तासाच्या पुढे लक्षात घ्या ज्यावेळी कॉर्पोरेशनचं व्हेरिफिकेशन येतं म्हणजे विषय असे भरपूर आहेत कॉर्पोरेशनचं व्हेरिफिकेशन येतं तो तिकडे तुझं प्रमोशन मिळतं किंवा नोकरी द्यायचं व्हेरिफिकेशन आपण द्यायचं परस्पर आलेलं असतं रजिस्टर आयडीने ते सगळं योग्य पद्धतीनेच पाठवलेलं आहे म्हणजे जेवढे तिथं आता माझे विद्यार्थी असतील मुंबई कॉर्पोरेशनमध्ये ठाणे कॉर्पोरेशनमध्ये त्या सर्वांचं प्रमोशन आपल्या एका सहीनं जर होत असेल तर आपण ते न सांगता केलेलं आहे त्यांना कधीही सांगितलेलं नाही करेक्ट करूनच पाठवलं कुठलीही गोष्ट वेळ पडली त्यावेळी रात्री 12 वाजता उठून सुद्धा दाखले आणि बोनाफाईड दिलेले आहेत कारण इथं मुंबईचं अटॅचमेंट असेल उद्या त्याचा नोकरीचा प्रश्न आहे आज रात्री जाणार आहे तर रात्री 12 वाजता सुद्धा उठून शाळेचा दाखला बोनाफाईड दिलेला आहे तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम विषय भरपूर आहेत
पण ते आता मी काही सांगत बसत नाही, ती वेळ नाही. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून अंतःकरणापासून आणि ज्यांनी माझा सन्मान केला त्या संस्थेचा शाळेचा मन भरून गेलं त्यांचं पुन्हा धन्यवाद देऊन मी या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.